हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी थोडाफार सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आणि ही पॉझिटिव्हिटी आपल्याला कसं हेल्दी वेल्दी वाईस बनवते हे मी तुम्हाला सांगणार आहे. आधी एक छोटीशी गोष्ट सांगते, मग आपण पुढे बोलूया. इथं काय होते, दोन भाऊ भाऊ होते छोटे. एक होता 5 वर्षाचा, एक होता 10 वर्षाचा. ती मुलं का नाही रोज एकत्र खेळायची, एकत्र फिरायची. छान, खूप प्रेम होतं एकमेकांबद्दल. छानपैकी दोघंही खेळत होते. एक दिवस काय झालं, खेळत खेळत ते समोरचे रानात गेले, जंगलात गेले की तिथे एक विहीर होती. आणि त्या विहिरीत तिथे खेळत होती मजेनं मुलं. दोन मुलं होती आणि कोणी नव्हतं आजूबाजूला. आता मुलं खेळत असताना काय झालं, 10 वर्षाचा मुलगा खाली विहिरीत पडला. धाकटेनं इकडे तिकडे बघितलं, कोणाला बोलावणार, कोणी नाहीये आजूबाजूला. मग त्यानं जवळ बघितलं तर जवळ काय होतं, एक बकेट, बारडी होती. आणि ते बारडीला एका दोरीनं बांधलेलं होतं. त्यानं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं आणि ती बारडी खाली विहिरीत सोडली. आणि थोरले भावानं म्हणजे 10 वर्षाचे मुलानं ती दोरी, बारडीला लावलेली दोरी होती, ती दोरी घट्ट धरली. आणि हे छोटे 5 वर्षाचे मुलानं आपल्या अंगातलं सगळं बळ एकत्र आणून त्याला वर खेचून काढला. असं तो थोरला मुलगा बाहेर आले की नंतर ते गावाकडे गेले. ते गावात सगळ्यांना सांगितलं असं असं घडलं म्हणून. पण लोक विश्वास ठेवायला तयार नाही हो. ते म्हणतात एवढेसे 5 वर्षाचा मुलगा 10 वर्षाच्या मुलाला विहिरीतनं कसं काढू शकतो, शक्यच नाही असं म्हणायला लागले. कोणी विश्वास ठेवेना. मग तेच गावात एक स्वामीजी होते, खूप चांगले विद्वान. ते सगळे ते स्वामीजींकडे गेले आणि त्यांना घडलेली गोष्ट सांगितली. स्वामीजी म्हणाले, हो हे शक्य आहे. बाकी माणसं म्हणाली, काय हो स्वामीजी तुम्ही काय बोलता, 10 वर्षाच्या मुलाला 5 वर्षाचा मुलगा बाहेर ओढून काढू शकतो का, ह्याची ताकद किती, त्याची ताकद किती. तसं स्वामीजी म्हणाले, हो घडू शकते का, त्याचे अवतीभोवती कोणी असं नव्हतं, तुला होणारच नाही, तू छोट्याचे आहेस, तुला जमणार नाही असं निगेटिव्हली बोलणारं त्याचे अवतीभोवती कोणी नव्हतं. त्यामुळे तर शक्य झालं. म्हणजे ह्यातनं आपण काय शिकायचं, आपल्या अंगात भरपूर शक्ती असते, भरपूर गुण असतात. पण बाकीचे लोक म्हणतात तू लहान आहेस, तू करू शकणार नाही. आता 70 वर्षाला काय शक्य आहे का, आता काय करणार मी का. बाकीचे लोक म्हणतात आता ह्या वयाला तुम्ही काही करू शकणार नाही, अमुक तमुक म्हणून. त्यामुळे आपले आजूबाजूला भरपूर नेगेटिव्हिटी आहे. आणि ते नेगेटिव्हिटीमुळे आपण आपलं एनरिचमेंट करू शकत नाही. ते तुम्ही म्हणाल, ओके मॅडम, ते काय करावं आपण, आम्हाला तरी आपली स्वतःची प्रगती करायला पाहिजे आणि प्रत्येकानं करायला पाहिजे. मग आम्ही कशी ही नेगेटिव्हिटी घालवायची, म्हणजे आजूबाजूला सगळीकडे आपल्या घरातली माणसं सुद्धा असतील कित्येक वेळेला, बाळा तुला खायला येत नाही, मी भरवतो. नाही भरवायचं, त्याचं तो खाऊ देत, जरा सांडू देत, हरकत नाहीये. त्यामुळे अभ्यास करताना, नाही तुला हे येत नाही, हे मी करून देतो. नाही, अक्षर त्याचं चांगलं नसेल, हळूहळू येईल, पण त्याचं तो लिहू देत. प्रश्नोत्तर तू आधी शोधून सांग बघू, तुला जमलं नाही ते मी मदत करते. पण आपण सगळं त्यांना तुला येत नाही, मी लिहून देतो, मी सांगतो, करायचं नाही.
कर, तुला येईल, तुला जमेल असं म्हणायचं. हे आपणच लोक काय म्हणतो, हो आता छोट्या वर्गांना सुद्धा केवढा अभ्यास आहे हो. ऐकलंय ना असं बोलताना? आणि आपणच वाचतो पेपरला, 12 वर्षाचा 13 वर्षाची जगातली मुलं ग्रॅज्युएशन होतात, काही नवीन शोध लावतात. म्हणजे हे का होते? त्यांचे अवतीभोवती असं निगेटिव्ह वातावरण नसते. त्यामुळे आपले भोवत आहे तर निगेटिव्ह वातावरण अतिशय घातक आहे. त्यामुळे आपण आधी स्वतःला पॉझिटिव्ह बनवायचं आणि बाकीच्यांना पण आपण एक उदाहरण बनायचं. त्याच्याशिवाय अगदी काही लोक अशीच पण असतील, ती का निगेटिव्हली बोलतात म्हणजे त्यांना तुम्ही उन्नती साधलेली, तुम्ही डेव्हलपमेंट केलेलं, तुमचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाहीये, म्हणून ते तुम्हाला कमी लेखून काही करत असतील. ह्याच्याकडे तुम्ही कधीच लक्ष देऊ नका. देवानं परत परत सांगते मी, आपल्याला 2 कान दिलेले, एक ऐकायला आणि एक नको तर बाहेर सोडायला. त्यामुळे तुमचं वेद वाक्य असायला पाहिजे, आय कॅन, आय विल. अहो छोटी मुलं पण करू शकतात, नाही असं नाही. कितीतरी छोटी छोटी कामं त्यांना सांगून द्या. आता तुम्हाला खोटं वाटेल, माझी नात आहे 7 वर्षाची, तिला वांग्याची भाजी सुंदर बनवता येते. कशामुळे हे शक्य झालं? आम्ही तुला येते कर, काय विचारलं की असं का असं करायचं, ओके. इंडक्शनवर करायला लावतो आम्ही, नो डाऊट. गॅसच्या जवळ तिला जाऊ देत नाही. हल्ली तिचं फार झालंय, मी करणार आता गॅसवर पण म्हणून. त्यामुळे आपण त्यांना वाव द्यायला पाहिजे. आपण न कळत प्रेमापोटी कित्येक वेळेला त्यांचे डेव्हलपमेंटला आपणच घातक ठरतो. तुला हे जमणार नाही, तुला हा नाही. किंवा इव्हन मोठ्यांना पण, आता सिनियर सिटीजन झाले की हल्ली आपल्या सगळ्यांच्या परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे चालत जाऊ नका ना, मी ड्रायव्हर पाठवतो, गाडी पाठवतो, किंवा मी स्वतः जाऊन सोडून येतो. नको, जरासा व्यायाम पाहिजे ना आपल्याला पण. जिथे शक्य आहे तिथे आपली कामं आपण करायला शिकायला पाहिजे. नाही ते बरेच लोकांना मी बघितले, माझे वयाचे किंवा माझ्यापेक्षा लहान सुद्धा, त्यांना बाकीच्यांकडनं करून घ्यायचं म्हणजे अतिशय आनंद वाटते हो. हां, प्रत्येक गोष्ट नो डाऊट मोठी सिनियर म्हटल्यावर बाकीचे करतात, पण त्यांना त्यातनं खूप खूप असा आनंद मिळतो. नाही असं करू नका ना. हां, जे काम आपल्याला करता येते शक्य एवढ्या आपण करत राहायला पाहिजे, तरच आपण फिट अँड फाईन राहतो. आपण फिट अँड फाईन राहिलो नाही तर काय होणार? नंतर ही लोक किती दिवस करतील? इवन अहो बूट घालून झाल्यावर पाय असा समोर करतात बूट बांधायला, आणि ते तेवढे सक्षम असतात, ते बुटाची लेस स्वतः बांधू शकतात. अशा वेळी कशाला सांगायचं ना. त्यामुळे आपल्याला जमते तर काम आपण सिनियर सिटीजन सुद्धा आपले हातानं करायला पाहिजे. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, कोणी लहानपासून मोठ्यांपासून दिवसभर बिझी राहायला शिकायला पाहिजे. आपण बिझी राहिलो का नाही, आपल्याला नको ते विचार येत नाही. अहो आपल्या प्रत्येकाचा जन्म झालेला आहे काहीतरी मोठं बनण्यासाठी, मग आपण तर करायला नको का? आपण आपल्या अंगातले गुण तसेच सोडून जायचं का? नाही. मग आपण बिझी राहायला पाहिजे. कोणी काही म्हणू देत, आपल्याला योग्य वाटते तर करायचं, आपल्याला योग्य वाटत नसलं की करायचं नाही.
आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात का नाही, तुम्ही कायम एनर्जेटिक राहता आणि तुम्ही हेल्दी राहता. माझे स्वतःच्या अनुभवावरनं मी सांगते, तुम्ही हेल्दी राहता आणि तुम्ही मेंटली पण अलर्ट राहता. आणि तुम्ही हेल्दी आणि अलर्ट राहिलात का नाही, तुम्हाला कधी थकवा जाणवणार नाही. हिंडा फिरा, तुम्हाला होते तेवढ्या करा. तुमच्या आवाके बाहेर जाऊ नका म्हणत नाही मी, पण आपल्याला होते तेवढ्या करूया आपण. आणि आपण पॉझिटिव्ह राहूया आणि आपली स्वतःची एनरिचमेंट करूया. अच्छा, हॅव ए गुड डे.